आज आम्हाला आनंदाची गाडी ओढायचं. काय आनंद आहे? आता मी कॅन्टीनमध्ये बसलो होतो. तिथं ठरलंय की आता इस्कॉनला जायचंय. काय गावरे जाऊ ना तू असलं कपडे. अरे हा ब्लॉगर असल्यावर कोण नाही जाणार. गावरे रूमवर चाललोय. तिथं याची बॅग ठेवायची आणि तिथून मग निघायचंय. मग आता यांनी स्वेटर काढलंय. मी पण काढून ठेवलंय. बॅगीत टाकलंय. आता लगेच आम्ही निघतोय. लई चालायला आहे तिथं. अर्धा 1 किलोमीटर आहे. नंतर घरी आलो होतो. तिथून जाऊ आणि गौरांनी त्यांना तिकडं पाठवून दिलं होतं. आणि आले आता थोड्या वेळ गाणी ऐकली होती. आता गाणी ऐकून नंतर आता मला जेवण करायचं आहे. जेवण झाल्यानंतर जिमला जातो. तिथं दाखवतो तुम्हाला काय आज लेग डे. आज डेडलिफ्ट मारणार मी. जास्त मी वेट घेणार नाही कारण बघा ती कामरायचं उगं दुखायचं. इंजुरी व्हायची म्हणून जास्त नाही करणार मी. जेवढी होईल तेवढी दाखवतो. आज गर्दी नसतं फक्त. आता सध्या जिममध्ये कोणीच नाही. इथं पण आणि इकडं पण कोण नाही. आत्ता माझा वॉर्मअप झाला आहे. आता हे स्क्वॉट्स ते मारायचे. आज स्क्वॉट आणि डेडलिफ्ट मारणार आहे. लेग प्रेस नाही आहे. तेवढं बरं आहे. लय पाय दुखत येतील ती एवढी मारतो. आता सध्या कोण नाही म्हणून लय एकटॅक्ट वाटते मला. इथं हा विषय नाही. मस्तपैकी इथं महाराजांची गाणी लावलीत मी. ते ऐकत करतो. स्क्वॉट आणि लेग एक्सटेन्शन मारलेत. तेवढ्यातच मी जाम झालो आहे. हे स्क्वॉट 5 एका साईडने दुसऱ्या साईडने 5 असे 10 किलोचं स्क्वॉट्स लावले होते. आणि ते किती होते का 15-20 किलो होतं लेग एक्सटेन्शनचं. त्यातच नाही पाय दुखायला लागले. आता डेडलिफ्ट कशी होईल काय मी ती ट्राय करीतो. One hour later. डेडलिफ्ट मारली आहे. आता माझी सगळी आता वर्कआउट झालेला आहे सगळा. आता मी चाललो आहे घरी. ती बंद करून ठेवली. आता पायऱ्या चढता येण्यात ते उतरता येण्यात पाय दुखू राहिले. जिमवरून आल्यानंतर मी माझं आता सीचं अभ्यास करीत होतो. संध्या काढायच्या होत्या ते चालू आहेत. आणि साईडने गाणे पण ऐकत होतो. आता त्याचा अभ्यास झालेला आहे. लई दिवसापासून आता मशीन लर्निंगचं पुस्तक नाही वाचलं. ते पुस्तक वाचायचं आहे आणि ते नोट्स पण काढीन आज. आणि नंतर मला धुरंधर पिक्चर पण बघायचं आहे. ते अजून बघितलं नाही मी. तो पिक्चर बघन आणि हे व्लॉग आहे. हे एडिट पण करायचं आणि पोस्ट पण करायचं आहे सकाळपर्यंत. एवढे काम आहेत जेवढे होते तेवढे करीतो. पण हे व्लॉग एडिट करायचा आणि नोट्स काढायचे मशीन लर्निंगचे पुस्तक वाचायचे तेवढे आज करावंच लागणार आहे. आणि ते पुस्तक मला 29 तारखेला जमा पण करायचं आहे. पण काय तो 29 तारखेपासून माझं परत एकदम नीट कॉलेज चालू होणार आहे. आज आत्ता फक्त 3 लेक्चर चालू होते. तिथून पुढे जास्त होतील. टाईम टेबल अजून आलेलं नाही. ते आल्यानंतर मग कळेल